नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजपासनं नवरात्रीची सुरुवात होत आहे. घटस्थापना आज आहे आणि आता या घटस्थापनेसाठी आपण आलेलो आहोत पुण्यातील चतुर्शिंगी देवस्थानमध्ये. आपण माझ्या मागे बघत आहात, चतुर्शिंगी देवस्थान संपूर्ण सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि आता याचं घटस्थापना जी आहे ही या ठिकाणी होणार आहे. आपण सगळेजण जाणार आहोत ही घटस्थापना बघण्यासाठी आणि चतुर्शिंगी मातेचं दर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चतुर्शिंगी देवस्थानचं घटस्थापना आणि चतुर्शिंगी देवस्थानचं दर्शन आपल्याला आम्ही देणार आहोत. चला तर मग जाऊयात चतुर्शिंगी देवस्थान त्यांचं घटस्थापना बघण्यासाठी. चला मित्रांनो, हे आहे चतुर्शिंगी देवस्थानचं मुख्य प्रवेशद्वार. मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला हार, फुलं आणि ओटी हे सर्व साहित्य, पूजेचे साहित्य आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही दुसरी कमान ज्या ठिकाणावरून मंदिराला प्रत्यक्ष पायऱ्यांना सुरुवात होते आणि त्याच्यावरती आपण मंदिराचा जो कळस आहे हा कळस बघतोय. खालनं तुम्हाला पायथ्यावरनं कळसाचं दर्शन जे आहे हे करून देतोय. हा आहे चतुर्शिंगी देवस्थानचा मंदिराचा मुख्य कळस. मित्रांनो, या ठिकाणावरनं आता मुख्य मंदिराला सुरुवात होत आहे. मुख्य मंदिराची पायऱ्या ज्या आहेत त्या सुरू होत आहे आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी जे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे हे बॅरिकेडिंग आहे. आता आज घटस्थापना जरी असली तर उद्यापासून या ठिकाणी गर्दी सुरू होणार आहे आणि त्यासाठी गर्दीला कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी हे जे बॅरिकेडिंग आहे हे बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मंदिराला जाण्याच्या ज्या प्रमुख पायऱ्या आहेत त्याच्यावरून आता आपण मुख्य मंदिरात जाणार आहोत. सर्वात सुरुवातीला या ठिकाणी गणपती मंदिर आहे. या गणपती मंदिरात जाऊयात. मित्रांनो, या मंदिरावर आता आपण येत आहोत आणि सुरुवातीलाच डावीकडे जो आहे हा गणपती मंदिर आहे. डाव्या बाजूला या गणपती मंदिराच्या दर्शनाला आता आपण जात आहोत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण वरती चतुर्शिंगी मातेचं दर्शन करायला जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा या मंदिराला आपण प्रदक्षिणा करणार आहोत. या ठिकाणी सर्व अष्टविनायक जे आहेत या ठिकाणी आहेत. या सर्व अष्टविनायकांचं दर्शन या ठिकाणी करायचं आहे आपण. मित्रांनो, ह्या मंदिरात संपूर्ण रिन्युएशन करण्यात आलेलं आहे. पूर्वी ज्या मोठमोठ्या पायऱ्या होत्या, उंच होत्या, आता ह्या सर्व पायऱ्या नॉर्मल करण्यात आलेलं आहे. ही संपूर्ण रिनोव्हेट करण्यात आलेलं आहे. पुढं वरच्या टप्प्यात सुद्धा बॅरिकेडिंग आहे. गर्दीला नियंत्रण करणे आणि मंदिरात दर्शनाचा लोड कमी करण्यासाठी या ठिकाणी सुद्धा बॅरिकेड करण्यात आलेला आहे. मुख्य मंदिराच्या पायऱ्या ज्या आहेत या सुरुवात झालेल्या आहेत. नूतनीकरण बरंचसं करण्यात आलेलं आहे. सभामंडप जो आहे मुख्य, हा सुद्धा मुख्य मंदिराच्या ह्या पायऱ्या ज्या आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि यानंतर आपण मंदिरामध्ये येणार आहोत. या ठिकाणी मुख्य मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये हा जो सभामंडप आहे हा सभामंडप सुद्धा भरपूर मोठा केलेला आपण बघतोय. हे नवीनच काम या ठिकाणी झालेलं आहे.
मुख्य मंदिर जे चतुर्शिंगी देवस्थान आहे या ठिकाणावरनं आपापल्या भागात जे घटस्थापना केली जाते त्यासाठी इथनं ज्योत घेऊन जाते. कुठलं तुमचं मंडळ? विश्वजननी हडपसर. हे सगळे विश्वजननी हडपसरच्या त्या ठिकाणी घटस्थापना करायला या ठिकाणावरनं ज्योत घ्यायला आलेले आहेत. जय माता दी. पूजेसाठी जो मूर्ती आहे, पूजा मूर्ती ज्यांना भाविकांना दर्शन घेण्यासाठी आहे, या दर्शनासाठी या ठिकाणी मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आतमधली सुद्धा जो गाभारा आहे, हा गाभारा पूर्वी खूप छोटी जागा होती, आता इतकं मोठं रिन्युवेशन केलेलं आहे. आतमध्ये संपूर्ण मंदिर पूर्वी इथपर्यंत होतं आणि मागचा जो सभा मंडप आहे हा सुद्धा वाढवण्यात आलेला आहे, मोठा करण्यात आलेला आहे. एक मिनिट ताई पलीकडे जाऊ. मित्रांनो, या ठिकाणी घटस्थापनेची जी तयारी आहे ही सुरू आहे आणि 9 वाजता ह्या ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे. 9 ते 9:30 वाजता मुहूर्त आहे आणि या मुहूर्ताची तयारी आता मुख्य देवीला अभिषेक सुरू आहे. या आहेत दर्शनासाठी ठेवलेल्या मूर्ती आणि त्यांचं दर्शन भाविकांना सुरू आहे. मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. घटस्थापनेची तयारी सुरू आहे. तत्पूर्वी आपण बोलणार आहोत विश्वस्त नरेंद्र अनगळ यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. आपण यापूर्वी सुद्धा भेटलेलो होतोच आणि त्या संदर्भात त्यावेळेस उत्सवाची संपूर्ण माहिती दिलेली आहे, परंतु त्यावेळेस काम चालू असल्यामुळे आपल्याला वरती आलेलं नव्हतं. आम्हाला यायला जमलं नाही कारण मंदिर बरेच दिवस बंद होतं, भाविकांना सुद्धा दर्शनासाठी ते बंद होतं. परंतु आता ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये आलो तर हे भव्य दिव्य रूप जे आहे, बदललेलं रूप आम्हाला बघायला मिळालं. याची थोडीशी माहिती द्या की आपण हे कसं काय केलेलं आहे. मध्ये जी 1 महिनाभर लोकांचं दर्शनाची गैरसोय झाली याबद्दल पहिली मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पॉईंट असा होता की कुठलाही ॲक्सिडेंट होऊ नये किंवा भक्तांना कुठे काही इजा होऊ नये या उद्देशानेच आम्हाला हे बंद करावं लागलं होतं. कटू निर्णय होता पण करणं गरजेचं होतं, कारण आता तुम्ही बाहेर बघू शकता की बेसिकली आत्ता जो पूर्वीपेक्षा हा नवीन सभा मंडप हा जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त मोठा झालेला आहे आणि पूर्णतः मोकळा झाल्यामुळे लोकांच्या दर्शनाची सोय किंवा बाकी कुठल्याही गोष्टीची व्यवस्था व्यवस्थित केली गेलेली आहे. आणि पूर्वीपेक्षा साधारणतः आम्ही बघतोय कारण की इथंच आपली मेन मूर्ती असायची दर्शनासाठीची आणि त्यानंतर दर्शनासाठी सभा मंडप होता. आता हा भव्य म्हणजे साधारण किती लोकांची कॅपॅसिटी असेल? आता हा जर सभामंडप बघितला तर साधारणपणे 6,500 स्क्वेअर फीट ते 7,000 स्क्वेअर फीट एवढा मोठा झालेला आहे एकूण आवार. त्याच्यामुळे बघायला गेलं तर 5,000 लोक सुद्धा आपण व्यवस्थित उभे राहू शकतील किंवा दर्शनाची व्यवस्था होऊ शकेल इतकं व्यवस्था आम्ही करू शकलेलो आहोत. एकूण बघता लोकांच्या दृष्टीने ही व्यवस्था योग्य असावी असं दिसतं आहे, कारण लोकांनी जे आत्ता 10 मिनिटामध्ये किंवा आत्ता तासाभरामध्ये आम्ही बघितलं लोकांची रिॲक्शन ही अरे वा खूप छान झालं, दर्शन खूप छान झालं अशा पण आलेल्या आहेत आणि अक्षरशः म्हणजे 5 मिनिटात आमचं दर्शन होतं आहे असं लोकांनी काही सांगण्यात आलं. 2 जणांनी तर असं सांगितलं की पूर्वी इथं खूप गचडी होती, आमचं दर्शन व्हायला 2 सेकंद द्यायचे, पण आता म्हणे आम्हाला बाहेरून एंट्री केली की आम्हाला दर्शनात पहिलं देवीचं रूप दिसतं आहे आणि मग आम्ही 5 मिनिटं का होईना आम्ही दर्शन व्यवस्थित होऊ शकतंय जाण्या येण्याच्या ह्याच्यामुळे, म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत. आता या ठिकाणी घटस्थापनेची तयारी सुरू आहे, घटस्थापना होतीये. हा आता मुहूर्त किती वाजताचा आहे आणि किती वाजता 9 वाजून 5-10 मिनिटांमध्ये घटस्थापना केली जाईल. पहिली विधिवत घटाची पूजा केली गेली
त्यानंतर आता देवीचा अभिषेक सुरू आहे. अभिषेक सुरू व्हायच्या संपदायाच्या आधी घटस्थापना केली जाईल. घटस्थापना झाली की देवीचा महाअभिषेक जो चालू आहे त्याची सांगता केली जाईल. त्यानंतर सालंकृत पूजा होईल आणि मग 10 वाजता महाआरती केली जाईल. आणि ही जी मूर्ती आहे या ठिकाणी आपण कमळ वगैरे चांदीचं बसवणार आहोत, तिथे याच ठिकाणी आहे का? हो, हे आता आपण जे बघत आहात या देवीच्या बाहेर जे आता कमळासन केलं गेलेलं आहे ते यावर्षी नवीन केलं गेलं की जेणेकरून देवासाठी योग्य प्रमाणे एक स्थान जे लोकांना दर्शन घेताना उपयोगी पडतं अशा ठिकाणी आम्ही हे तयार केलेलं आहे. म्हणजे यावर आणि देवीची नथ सुद्धा केलेली आहे. तुम्ही सांगितलं देवीला अर्पण करणार आहेत. आता नंतर तुम्ही ज्यावेळेस अर्पण कराल आपल्या एका भाविकाने ती दिलेली आहे, त्याच्या संदर्भात थोडंसं सांगा. ॲक्च्युली आता ती नथ आज जेव्हा घटस्थापना झाली की मग ते ताब्यात देणार आहेत. अंदाजे 3 लाखाच्या आसपास त्याची किंमत आहे. ज्या आकारामध्ये देवीला नथ लागते त्याच आकाराच्या वरती त्यांनी बांधून दिलेली आहे आणि आली की मी त्याचं लगेच आपणा सर्वांना त्याच्याबद्दलचं अजून माहिती आणि फोटो देऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी घटस्थापनेची तयारी जी आहे ही पूर्ण झालेली आहे. मेन यावर्षी पहिल्यांदाच आपण हे जे चांदीचं कमलासन आहे हे देवीसाठी तयार करण्यात आलेलं आहे. दर्शनासाठी ही मूर्ती या ठिकाणी आहे. आतमध्ये मेन हा जो गाभारा आहे या मेन गाभाऱ्याच्या आपण बाहेर आहोत आणि घटस्थापनेची तयारी सुरू झालेली आहे. आता देवीचा अभिषेक संपलाय आणि आता थोड्याच वेळात घटस्थापना केली जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी देवीचा साज शृंगार जो आहे हा सुरू आहे. मित्रांनो, चतुर्शिंगी देवीचा इतिहास किंवा याची प्रकट कशा झाल्यात आणि काय याची माहिती आहे, कसा इतिहास आहे, किती वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे याची माहिती सुद्धा आता आपण घेणार आहोत. पेशव्यांच्या काळातले दुर्लभ शेठ सावकार म्हणून एक सावकार होते. ते वणीच्या देवीचे निस्सीम भक्त होते. वृद्धापकाळामुळे त्यांना वणीला जाता येई नये अशी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना देवीने दृष्टांत दिला की मी तुझ्यासाठी पुण्यामध्ये वायव्य दिशेला प्रकट होणार आहे, तू मला तिथे शोधून काढ. असे असताना त्यांनी तिथे शोधून काढली देवीला आणि हे गुहेमधील स्वयंभू देवीचं स्थान आमच्या अंदाजाप्रमाणे 250 वर्षापूर्वीपेक्षा जास्त जुने आहे. त्याचे आत्तापर्यंत 2दा जीर्णोद्धार झालेला आहे. हा आत्ता 3रा जीर्णोद्धार चालू आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ गेले 20 महिने काम करतो आहोत, पण अजून जीर्णोद्धार पूर्ण झालेला नाही आहे. देवीचा शृंगार आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि प्रथमच घटस्थापना होत असताना देवीचा दर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व भाविकांना, देवीच्या भाविकांना आपण देत आहोत. देवीच्या आरतीच्या वेळेस शंखनाद जो आहे आता या दररोज या ठिकाणी केला जाणार आहे आरतीच्या वेळी. या ठिकाणी घटस्थापना होत आहे आणि थोड्याच वेळात आता आपण आरती जी आहे ती सुरू होणार आहे. मित्रांनो, आता आपण चतुर्शिंगी देवस्थानमध्ये आहोत आणि देवस्थानची आज घटस्थापना आहे. आपल्या नवरात्रीची सुरुवात होतीये आणि चतुर्शिंगी देवीची घटस्थापना आता होत आहे आणि त्यानंतर लगेचच आरती होणार आहे. ही संपूर्ण आरती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जय माता दी. आरती लावता आपण जाऊयात.
सावकाश घाई करू नका. या ठिकाणी प्रसादाचा लाडू जो आहे आपल्याला मिळणार आहे. देवस्थानतर्फे या ठिकाणी प्रसादाची लाडूची व्यवस्था जी आहे केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध पूजा ज्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी करू शकणार आहोत. या ठिकाणी पेढा, कुंदा आणि पेठा असे सर्व प्रसाद जे आहेत जे देवीला उपवासाला सुद्धा चालतात असे सर्व पदार्थ आपण प्रसाद म्हणून या ठिकाणावरनं घेऊ शकतो. माता की जय माता दी. चतुर्शिंगी माता की जय. मित्रांनो, ही होती चतुर्शिंगी देवस्थानमध्ये चतुर्शिंगी मातेची आरती जी आमच्या चॅनलच्या सर्व भाविकांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.